आज आपण पुढील पॅकिंग मटेरियलविषयी माहिती घेणार आहोत. टिश्यू पेपर. टिश्यू पेपर हा पातळ आणि पांढरा कागद असतो, जो विशेषतः इस्त्री केलेल्या सुती कपड्यांच्या आतमध्ये घातला जातो. टिश्यू पेपर सुती कपड्याच्या अतिरिक्त ओलावा शोषून घेण्यासाठी व बुरशीजन्य समस्यांपासून त्याचे संरक्षण करतो. तसेच सिंथेटिक कापडांना थोडी ताकद आणि लवचिकता देण्यासाठीही याचा वापर केला जातो. स्टिकर्स. पॉलिथिनेल पासून बनवलेल्या स्टिकर्स पॉलिबॅगच्या बाहेर चिटकवलेले असतात, ज्यामध्ये कपड्याचा आकार आणि वापर यांसारख्या छापील माहिती त्यात दाखवलेली असते. 2 प्रकारचे महत्त्वाचे स्टिकर्स आहेत. एक आकाराचे स्टिकर, ज्यामध्ये कपड्याचा आकार आहे. चेतावणीचे स्टिकर, ज्यामध्ये कपड्याच्या सुरक्षा आणि संरक्षणाबाबतची माहिती दिलेली असते. आपण त्यास वॉर्निंग स्टिकर असे म्हणतो. कार्टन. इंडिव्हिज्युअल पॅकिंग केलेले गारमेंट ठेवण्यासाठी कार्टन बॉक्सचा उपयोग केला जातो. हा बॉक्स वेगवेगळ्या पेपर्सच्या थरांपासून बनवलेला असतो. थरांच्या संख्येनुसार पुठ्ठ्याची ताकद निश्चित केली जाते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे कार्टन्स उपलब्ध आहेत, जसे 3 प्लाय, 5 प्लाय, 7 प्लाय इत्यादी. सेलो टेप. हे पॅकिंग प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात कार्टन बॉक्स सील करण्यासाठी वापरले जातात. हे पॉलिइथिलीन उत्पादनापासून बनविले जातात. हे वेगवेगळ्या साईजमध्ये, रुंदीमध्ये उपलब्ध आहे. मेथड ऑफ बल्क पॅकिंग. गारमेंट पॅक करण्याच्या 2 पद्धती आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर गारमेंट पॅकिंग केले जाते. एक आहे कर्टन पॅकिंग आणि दुसरे आहे कंटेनर पॅकिंग.